बालविकास व शिक्षणशास्त्र भाग 6 शारीरिक व गत्यात्मक विकास प्रश्नोत्तरे प्रश्न 241 शारीरिक विकास म्हणजे काय? अचूक उत्तर आहे शरीराची उंची, वजन, अवयव, हाडे, स्नायू, मज्जासंस्था, मेंदू यांचा विकास. स्पष्टीकरण शारीरिक विकास म्हणजे शरीराच्या संरचना, आकार, वजन, उंची, अवयव, हाडे, स्नायू, मज्जासंस्था, मेंदू, संवेदी अवयव, अंतःस्रावी ग्रंथी यांचा विकास. हा विकास वृद्धी व परिपक्वता यांचा समावेश असतो. वंशानुक्रम, पोषण, आरोग्य, व्यायाम, निद्रा, वातावरण यांचा यावर प्रभाव असतो. प्रश्न 242 शारीरिक विकासाचे मुख्य नियम कोणते? अचूक उत्तर आहे मस्तकाधोमुख व समीप दुराधिमुख. स्पष्टीकरण शारीरिक विकासाचे दोन मुख्य नियम. नंबर 1 मस्तकाधोमुख विकास डोक्यापासून पायाकडे होतो. प्रथम डोके, नंतर धड, नंतर हात, शेवटी पाय. 2 समीप दुराधिमुख विकास केंद्रापासून बाहेरच्या दिशेने होतो. प्रथम पाठीचा कणा किंवा मध्य, नंतर हात पाय, नंतर बोटे. शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था या विकासाच्या वेगवान अवस्था आहेत. प्रश्न 243 मस्तकाधोमुख विकास म्हणजे काय? अचूक उत्तर आहे विकास डोक्याकडून पायाकडे. स्पष्टीकरण मस्तकाधोमुख विकास म्हणजे शारीरिक विकास डोक्याच्या भागापासून सुरू होऊन पायाच्या भागाकडे होतो. उदाहरणार्थ जन्मपूर्व प्रथम डोके विकसित, नंतर शरीर. जन्मोत्तर प्रथम डोके नियंत्रण 2 ते 3 महिने, नंतर मान 3 ते 4 महिने, खांदे 4 ते 6 महिने, बसणे 6 ते 8 महिने, उभे राहणे 9 ते 12 महिने, चालणे 12 ते 15 महिने. हा विकासाचा सार्वत्रिक क्रम आहे. प्रश्न 244 समीप दुराधिमुख विकास म्हणजे काय? अचूक उत्तर आहे विकास केंद्रापासून बाहेरच्या दिशेने होतो. स्पष्टीकरण समीप दुराधिमुख विकास म्हणजे शारीरिक विकास केंद्रापासून किंवा जवळच्या भागापासून सुरू होऊन बाहेरच्या किंवा दूरच्या भागाकडे होतो. उदाहरणार्थ प्रथम पाठीचा कणा किंवा मध्य, नंतर हात पाय, नंतर बोटे किंवा अंगठा. 2 प्रथम खांदा किंवा नितंब, मोठे सांधे, नंतर कोपर किंवा गुडघे, नंतर मनगट किंवा घोटे, नंतर बोटे. मोठ्या मांसपेशी आधी, नंतर लहान मांसपेशी. प्रश्न 245 स्थूलपेशीय कौशल्य म्हणजे काय? अचूक उत्तर आहे मोठ्या मांसपेशींचा वापर, चालणे, धावणे, उडी, चढणे. स्पष्टीकरण स्थूलपेशीय कौशल्य म्हणजे शरीराच्या मोठ्या मांसपेशींचा हात, पाय, धड वापर करणारी कौशल्ये. उदाहरणार्थ चालणे, धावणे, उडी मारणे, उसळणे, चढणे, उतरणे, फेकणे, पकडणे, लाथ मारणे, गोलंदाजी. या कौशल्यांचा विकास लहान मांसपेशी कौशल्यांपूर्वी होतो. समीप दुराधिमुख ही कौशल्ये खेळ, व्यायाम, दैनंदिन क्रियाकलापांसाठी महत्त्वाची आहेत. प्रश्न 246 सूक्ष्मपेशीय कौशल्ये म्हणजे काय? अचूक उत्तर आहे लहान मांसपेशींचा वापर, लिहिणे, बटन फिरवणे. स्पष्टीकरण सूक्ष्मपेशीय कौशल्ये म्हणजे शरीराच्या लहान मांसपेशींचा हात, बोटे, कलाई, घोटे, बोटांचे सांधे, जीभ, ओठ वापर करणारी कौशल्ये. उदाहरणार्थ लिहिणे, बटन लावणे, जीभ लावणे, चमचा किंवा पेन्सिल धरणे, दोऱ्यात मणी पिरवणे, कात्री वापरणे, रंगकाम, गाठ बांधणे, कढाई करणे, स्वतः जेवण करणे. या कौशल्यांचा विकास मोठ्या मांसपेशी कौशल्यांनंतर होतो. 5 ते 6 वर्षांनी चांगला विकास होतो.
प्रश्न 247, बालकाच्या शारीरिक विकासास कोणते घटक प्रभावित करतात? अचूक उत्तर आहे वंशानुक्रम, पोषण, आरोग्य, व्यायाम, निद्रा, वातावरण, लिंग. स्पष्टीकरण: बालकाच्या शारीरिक विकासावर परिणाम करणारे घटक: वंशानुक्रम, उंची, रंग, शरीरयष्टी, आरोग्य. पोषण: जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, कर्बोदके, चरबी. आरोग्य: आजार, रोगप्रतिकारक शक्ती. व्यायाम व खेळ, स्नायू, हाडे, रक्ताभिसरण. निद्रा व विश्रांती, वाढ, विश्रांती, मेंदूचा विकास. वातावरण: हवा, पाणी, स्वच्छता, प्रदूषण. लिंग: मुलींची वाढ लवकर 11 ते 13 वर्षे, मुलांना उशीर 14 ते 15 वर्षे. अंतःस्रावी ग्रंथी, वाढ, संप्रेरक. आणि 9, कुटुंबाची सामाजिक आर्थिक परिस्थिती. प्रश्न 248, शारीरिक विकासाची गती कोणत्या अवस्थेत सर्वात वेगवान असते? अचूक उत्तर आहे शैशवावस्था 0 ते 3 वर्ष. स्पष्टीकरण: शारीरिक विकासाची गती शैशवावस्था 0 ते 3 वर्षे सर्वात वेगवान. उंची किंवा वजन, जलद वाढ, मेंदूची वाढ, हालचाली. प्रारंभिक बाल्यावस्था 3 ते 6 वर्षे, मध्यम गती. मध्य बाल्यावस्था 6 ते 12 वर्षे, स्थिर किंवा मंद गती 6 ते 9 वर्षे व मध्यम गती 9 ते 12 वर्षे. किशोरावस्था 12 ते 18 वर्षे, पुन्हा वेगवान वाढीचा उत्स्फोट. मुली 11 ते 13, मुले 14 ते 15. प्रौढावस्था स्थिर किंवा हळूहळू घट. गुड NF यांच्या मते मानसिक विकासाचा अर्धा 3 वर्षात होतो. 1 वर्षात उंची 50% वाढते. प्रश्न 249, वाढीचा उत्स्फोट कोणत्या अवस्थेत होतो? अचूक उत्तर आहे किशोरावस्था. स्पष्टीकरण: वाढीचा उत्स्फोट किशोरावस्थेत 12 ते 18 वर्ष या कालावधीत होतो. या काळात शारीरिक विकास अचानक वेगवान होतो. मुलींमध्ये 11 ते 13 वर्षे, यौवनारंभाच्या आसपास. 2 ते 3 वर्षात 5 ते 6 इंच, 12 ते 15 सेंटीमीटर उंची. मुलांमध्ये 14 ते 15 वर्षे, 3 ते 4 वर्षात 8 ते 10 इंच, 20 ते 25 सेंटीमीटर उंची. यावेळी वजन, हाडे, स्नायू, लैंगिक अवयव, माध्यमिक लैंगिक चिन्हे, दाढी, स्वरबदल, स्तन, मासिक पाळी विकसित होतात. ही वाढ संप्रेरकांमुळे होते. प्रश्न 250, मेंदूचा विकास कधी पूर्ण होतो? अचूक उत्तर आहे 25 वर्ष अंदाजे. स्पष्टीकरण: मेंदूचा विकास गर्भावस्थेत मेंदूचा प्रारंभिक विकास, जन्मानंतर 0 ते 3 वर्षे, वेगवान वाढ 6 वर्षे 90% पूर्ण, 12 वर्षे 95% पूर्ण, पूर्ण विकास विशेषतः प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, निर्णय, नियोजन, आवेग, नियंत्रण 25 वर्षांपर्यंत. मेंदूची वाढ न्यूरॉन्स, सिनॅप्स, मायलिनीकरणद्वारे होते. सुरुवातीच्या वर्षात सिनॅप्टिक प्रूनिंग, अनावश्यक संयोग कमी होणे महत्त्वाचे आहे. प्रश्न 251, मेंदूचा कोणता भाग संज्ञानात्मक, भावनिक, प्रेरक क्रियाकलाप नियंत्रित करतो? अचूक उत्तर आहे अग्रमस्तिष्क. स्पष्टीकरण: अग्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. यात सेरेब्रल कॉर्टेक्स, चिंतन, तर्क, निर्णय, भाषा, स्मृती, संवेदना. लिम्बिक सिस्टीम, भावना, स्मृती, प्रेरणा. अमिगडाला, हिप्पोकॅम्पस, हायपोथॅलेमस, फ्रंटल लोब, नियोजन, निर्णय, समस्या सोडवणे, आवेग नियंत्रण 25 वर्षांपर्यंत विकसित. मध्य मस्तिष्क, दृष्टी, श्रवण, हालचाली यांच्यात समन्वय. पश्च मस्तिष्क, मेंदू, पोन्स, मेड्युला, श्वसन, हृदयगती, संतुलन, समन्वय. प्रश्न 252, मज्जासंस्थाचा विकास कसा होतो? अचूक उत्तर आहे जन्मापूर्वी सुरू,
जन्मोत्तर सुरू 0 ते 6 वर्षे वेगवान. स्पष्टीकरण मज्जासंस्थेचा विकास. नंबर 1 गर्भावस्था जन्मापूर्वी. भ्रूण अवस्थेत 3 ते 8 आठवडे न्यूरल ट्यूब तयार. 7 ते 8 महिन्यात न्यूरॉन्सची संख्या पूर्ण. 2 शैशवावस्था 0 ते 3 वर्षे. सिनॅप्सिस म्हणजेच संयोग वाढ, मायलिनीकरण सुरू. 3 बाल्यावस्था 3 ते 6 वर्षे. मायलिनीकरण वाढ, सिनॅप्टिक प्रूनिंग, अनावश्यक संयोग कमी. 4 किशोरावस्था प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा विकास, निर्णय नियोजन. 5 25 वर्षांपर्यंत पूर्ण विकास, मेंदूची वाढ, प्लास्टिसिटी दर्शवते. प्रश्न 253 शारीरिक विकास व बुद्धिमत्ता यांचा संबंध काय? अचूक उत्तर आहे शारीरिक विकास व बुद्धिमत्ता यांचा परस्पर संबंध आहे. 1 मेंदूचा विकास. आरोग्य, पोषण, मेंदूचा विकास, बुद्धिमत्तेवर परिणाम. 2 कुपोषण, मेंदूच्या विकासावर हानी, IQ कमी. आरोग्य, आजार, थकवा, बुद्धिमत्ता कमी. 4 व्यायाम, रक्ताभिसरण, ऑक्सिजन पुरवठा मेंदूला. 5 निद्रा, स्मृती, लक्ष, शिक्षण यावर परिणाम. 6 वाढ, वाढीचा वेग व बौद्धिक विकास यांचा संबंध असतो. शारीरिक व मानसिक विकास परस्परांशी संबंधित आहेत. प्रश्न 254 बाल्यावस्थेतील शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये कोणती? अचूक उत्तर आहे स्थिर किंवा मध्यम गती, हाडे किंवा स्नायू मजबूत, हालचाली सुधार. स्पष्टीकरण बाल्यावस्थेतील म्हणजे 6 ते 12 वर्षातील शारीरिक विकास. गती स्थिर किंवा मध्यम, शैशवापेक्षा मंद, किशोरापेक्षा स्थिर. उंची दरवर्षी 5 ते 7 सेंटीमीटर वाढ. वजन दरवर्षी 2 ते 3 किलो वाढ. हाडे मजबूत, घनतेत वाढ, स्नायू मजबूत, समन्वय सुधार. हालचाली चालणे, धावणे, उडी, चढणे, पकडणे, फेकणे, लिहिणे यात सुधार. दात कायम दात येणे 6 ते 12 वर्षे. आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले, आजार कमी. या वयात शारीरिक क्रियाकलाप, खेळ, व्यायाम महत्त्वाचे आहेत. प्रश्न 255 किशोरावस्थेतील शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये कोणती? अचूक उत्तर आहे वाढीचा उत्स्फोट, दुय्यम लैंगिक चिन्हे, यौवनारंभ. स्पष्टीकरण किशोरावस्थेतील म्हणजे 12 ते 18 वर्षे कालावधीतील शारीरिक विकास. वाढीचा उत्स्फोट, वेगवान उंची किंवा वजन वाढ, यौवनारंभ, लैंगिक परिपक्वता, प्रजनन क्षमता, दुय्यम लैंगिक चिन्हे. मुले आवाज भारी, दाढी मिशी, खांदे रुंद, स्नायू. मुली स्तनविकास, नितंब रुंद, मासिक पाळी, मेनार्की. शरीराचे प्रमाण बदलते. अंतःस्रावी ग्रंथी, हार्मोन्स सक्रिय होतात. मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स 25 वर्षांपर्यंत विकसित होतो. निर्णय, आवेग नियंत्रण. ही अवस्था शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांची आहे. प्रश्न 256 यौवनारंभ म्हणजे काय? अचूक उत्तर आहे लैंगिक परिपक्वता व प्रजनन क्षमता प्राप्त करण्याची प्रक्रिया. स्पष्टीकरण यौवनारंभ म्हणजे लैंगिक परिपक्वता व प्रजनन क्षमता प्राप्त करण्याची जैविक प्रक्रिया. ही किशोरावस्थेची सुरुवात आहे. मुलींमध्ये 8 ते 13 वर्षे, मुलांमध्ये 9 ते 14 वर्षे. अंतःस्रावी ग्रंथी, हायपोथालेमस, पिट्युटरी, गोनाड्स. संप्रेरके हार्मोन्स स्रावित करतात. मुलींमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन. लैंगिक अवयव परिपक्व, दुय्यम लैंगिक चिन्हे, प्रजनन क्षमता. ही प्रक्रिया शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांची असते. प्रश्न 257 मेनार्के म्हणजे काय?
अचूक उत्तर आहे मुलींमध्ये पहिली मासिक पाळी. स्पष्टीकरण: मेनारके म्हणजे मुलींमध्ये पहिली मासिक पाळी. ही यौवनारंभाची महत्त्वाची घटना आहे. साधारण वय 10 ते 15 वर्ष, सरासरी 12 ते 13 वर्ष. हे प्रजनन क्षमतेचे चिन्ह आहे. पहिली 1 ते 2 वर्ष अनियमित असू शकते. याआधी मुलींमध्ये स्तनविकास, नितंब, रुंद केस वाढ, उंची वाढ या चिन्हे दिसतात. मेनारके हा मुलींच्या शारीरिक विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. प्रश्न 258. पोषणचा शारीरिक विकासावर काय परिणाम होतो? अचूक उत्तर आहे पोषण नसल्यास विकास मंद, आजार, बुद्धिमत्ता कमी. स्पष्टीकरण: पोषण शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. कुपोषणाचे परिणाम: उंची किंवा वजन कमी, मेंदूच्या विकासावर हानी, IQ कमी, शिकण्यात अडचण, रोगप्रतिकारक शक्ती कमी, आजार होण्याची शक्यता, हाडे कमकुवत, स्नायू कमकुवत, विकासात विलंब, उशिरा चालणे, बोलणे, दीर्घकालीन परिणाम, प्रौढावस्थेत आरोग्य समस्या. गर्भावस्था, शैशवावस्था व बाल्यावस्था या काळात पोषण सर्वात महत्त्वाचे आहे. प्रश्न 259. व्यायामाचा शारीरिक विकासावर काय परिणाम होतो? अचूक उत्तर आहे स्नायू मजबूत, हाडे मजबूत, रक्ताभिसरण, मानसिक आरोग्य. स्पष्टीकरण: व्यायामाचे शारीरिक विकासावर होणारे परिणाम: स्नायू मजबूत, सहनशक्ती, समन्वय सुधार, हाडे मजबूत, घनतेत वाढ, ऑस्टिओपोरोसिस रोग, रक्ताभिसरण, हृदय, फुफ्फुसे निरोगी, रक्तदाब नियंत्रित, मेंदू, रक्तपुरवठा, ऑक्सिजन, स्मृती, लक्ष. मानसिक आरोग्य, ताण कमी, आत्मविश्वास, झोप, वजन नियंत्रण, लठ्ठपणा, रोग. आजार प्रतिकार, रोगप्रतिकारक शक्ती, सामाजिक कौशल्ये, खेळ, गट क्रियाकलाप, दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक क्रियाकलाप आवश्यक. प्रश्न 260. निद्रा या शारीरिक विकासावर काय परिणाम होतो? अचूक उत्तर आहे वाढ, संप्रेरक स्राव, मेंदू विश्रांती, स्मृती संकलन. स्पष्टीकरण: निद्रा शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे. वाढ संप्रेरक झोपेत स्रावित होते, विशेषतः खोल झोपेत. मेंदूला विश्रांती, दिवसभराची माहिती संकलित आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत. थकवा दूर, ऊर्जा पुनर्संचय. भावनिक नियंत्रण, मूड सुधार, लक्ष, एकाग्रता, अधिगम क्षमता वाढ. वयानुसार झोपेची गरज: शिशु 14 ते 17 तास, बाल्य 9 ते 12 तास, किशोर 8 ते 10 तास, प्रौढ 7 ते 9 तास. प्रश्न 261. अंतःस्रावी ग्रंथी शारीरिक विकासात कशी मदत करतात? अचूक उत्तर आहे वाढ संप्रेरक, लैंगिक संप्रेरक, चयापचय संप्रेरक स्राव. स्पष्टीकरण: अंतःस्रावी ग्रंथी व त्यांची संप्रेरके: पिट्यूटरी वाढ संप्रेरक, उंची किंवा वजन वाढ, थायरॉइड, थायरॉक्साईन, चयापचय वाढ, मेंदूचा विकास. गोनाड्स, अंडाशय किंवा वृषण, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, लैंगिक परिपक्वता. ॲड्रेनल, कॉर्टिसॉल, एपिनेफ्रिन, ताण प्रतिसाद, प्रँकियाज, इन्सुलिन, रक्त शर्करा नियंत्रण. पॅराथायरॉइड, कॅल्शियम नियंत्रण, हाडे. संप्रेरकांचा असंतुलन विकासावर परिणाम करतो. प्रश्न 262. सकल मोटार कौशल्ये व सूक्ष्म मोटार कौशल्ये यांचा विकास क्रम काय? अचूक उत्तर आहे सकल आधी, नंतर सूक्ष्म. स्पष्टीकरण: समीप दुराधिमुख सिद्धांतानुसार सकल मोटार कौशल्ये मोठ्या मांसपेशी सूक्ष्म मोटार कौशल्यांपूर्वी लहान मांसपेशीपूर्वी विकसित होतात. उदाहरणार्थ 0 ते 1 वर्ष. डोके नियंत्रण 0 ते 3 महिने, बसणे 6 ते 8 महिने, रांगणे 8 ते 10 महिने, उभे राहणे 9 ते 12 महिने, चालणे 12 ते 15 महिने. सकल 2 ते 3 वर्ष.
धावणे, उडी मारणे, सकल. 3 ते 4 वर्ष चमचा धरणे, रेघ काढणे, सूक्ष्म सुरू. 5 ते 6 वर्षे लिहिणे, बटन लावणे, सूक्ष्म सुधार. सकल मोटर कौशल्ये, शरीराच्या मोठ्या हालचाली, सूक्ष्म मोटर कौशल्ये, लहान अचूक हालचाली. प्रश्न 263. बालकाच्या हातांच्या पसंतीचा विकास कधी होतो? अचूक उत्तर आहे 4 ते 6 वर्षे. स्पष्टीकरण: बालकाची हातांची पसंती डावखुरा किंवा उजवखुरा साधारण 4 ते 6 वर्षांत स्पष्ट होते. सुरुवातीला 0 ते 2 वर्ष दोन्ही हातांचा वापर, 2 ते 4 वर्ष एका हाताची काहीशी पसंती, 4 ते 6 वर्षे स्पष्ट पसंती. 90% लोक उजवखुरे, 10% डावखुरे. ही पसंती अनुवांशिक, जीन्स व मेंदूच्या डाव्या किंवा उजव्या गोलार्धाच्या प्रभावामुळे असते. डावखुऱ्यांना शिक्षकांनी जबरदस्तीने उजवे करू नये, कारण त्याचा विकासावर नकारात्मक परिणाम होतो. प्रश्न 264. शारीरिक विकासाचा सामाजिक विकासाशी काय संबंध आहे? अचूक उत्तर आहे शारीरिक विकास, उंची, हालचाली, सामाजिक स्वीकृती, आत्मविश्वास, खेळ, मैत्रीवर परिणाम. स्पष्टीकरण: शारीरिक विकास व सामाजिक विकास परस्परांशी संबंधित. उंची किंवा वजन, समवयस्क स्वीकृती, आत्मविश्वास, आत्मसंकल्पना. हालचाली किंवा कौशल्ये, खेळ, शारीरिक क्रियाकलाप, सामाजिक संबंध, मैत्री. शारीरिक दोष किंवा दुर्बलता, सामाजिक अलगाव, कमी आत्मविश्वास, छळ. यौवनारंभ, लवकर किंवा उशिरा परिपक्वता, मुलांमुलींमध्ये वेगवेगळे सामाजिक परिणाम. आरोग्य, शालेय उपस्थिती, सहभाग, सामाजिक क्रियाकलाप. शारीरिक विकास व सामाजिक विकास परस्परांवर प्रभाव टाकतात. प्रश्न 265. लवकर परिपक्वताचा मुलांवर काय परिणाम होतो? अचूक उत्तर आहे सकारात्मक. उंच, मजबूत, लोकप्रिय, आत्मविश्वास. आणि नकारात्मक, ताण, अपेक्षा, समायोजन, अडचण. स्पष्टीकरण: लवकर परिपक्वताचे परिणाम मुलांसाठी सकारात्मक: उंच, मजबूत, खेळात चांगले, लोकप्रिय, नेतृत्व, आत्मविश्वास. मुलींसाठी मिश्र: सकारात्मक, उंच, परिपक्व. नकारात्मक, समवयस्कांपेक्षा वेगळ्या, छळ, शरीर प्रतिमा, चिंता, लवकर डेटिंग, ताण, नैराश्याचा धोका. उशिरा परिपक्वता मुलांसाठी नकारात्मक: लहान किंवा कमी लोकप्रिय. मुलींसाठी सकारात्मक: आहार, वजन नियंत्रण. प्रश्न 266. शारीरिक विकासातील वैयक्तिक भिन्नतेची कारणे कोणती? अचूक उत्तर आहे वंशानुक्रम, पोषण, आरोग्य, लिंग, वातावरण, व्यायाम. स्पष्टीकरण: शारीरिक विकासातील वैयक्तिक भिन्नतेची कारणे: 1. वंशानुक्रम, जीन्स, कुटुंबातील उंची किंवा रंग किंवा शरीरयष्टी. पोषण, अन्न, जीवनसत्वे, खनिजे. आरोग्य, आजार, दीर्घकालीन रोग. लिंग, मुलींची वाढ लवकर, मुलांना उशीर. वातावरण, हवा, पाणी, स्वच्छता, प्रदूषण. व्यायाम, शारीरिक क्रियाकलाप. निद्रा, विश्रांती, वाढ संप्रेरक, अंतःस्रावी ग्रंथी, संप्रेरके. आणि 9. सामाजिक, आर्थिक स्थिती, पोषण, आरोग्य सेवा. समान वयाच्या मुलांमध्ये देखील भिन्नता असते. बालविकास व शिक्षणशास्त्र भाग 7. भावनिक व नैतिक विकास. प्रश्नोत्तरे. प्रश्न 267. भावना म्हणजे काय? अचूक उत्तर आहे मानसिक अवस्था, आनंद, दुःख, राग, भीती, प्रेम, आश्चर्य. स्पष्टीकरण: भावना म्हणजे एखाद्या उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून उत्पन्न होणारी जटिल मानसिक अवस्था. यात 3 घटक असतात. नंबर 1. शारीरिक बदल, हृदयगती, श्वासोच्छवास, घाम, स्नायू ताण. 2. संज्ञानात्मक मूल्यांकन, परिस्थितीचे मूल्यांकन. 3. व्यवहारात्मक अभिव्यक्ती, हावभाव, चेहऱ्यावरील भाव, स्वर, कृती.
मूलभूत भावना आनंद, दुःख, राग, भीती, तिरस्कार, आश्चर्य. सर्व संस्कृतींमध्ये या भावना सार्वत्रिक आहेत. पॉल एकमन. प्रश्न 268. भावनिक विकास म्हणजे काय? अचूक उत्तर आहे भावना ओळखणे, व्यक्त करणे, नियमित करणे, समजून घेणे यांचा विकास. स्पष्टीकरण. भावनिक विकास म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे, भावना योग्य रीतीने व्यक्त करणे, भावनांचे नियमन किंवा नियंत्रण, भावनांचे कारण व परिणाम समजून घेणे, सहानुभूती विकसित करणे, निराशा, ताण, संघर्ष सहन करणे. हा विकास जन्मापासून सुरू होतो. शैशव, बाल्य, किशोर, प्रौढ अशा सर्व अवस्थांत होतो. प्रश्न 269. बालकांच्या भावनिक विकासावर कोणते घटक प्रभाव पाडतात? अचूक उत्तर आहे कुटुंब, शाळा, समवयस्क, मीडिया, संस्कृती, आनुवंशिकता, परिपक्वता, आरोग्य. स्पष्टीकरण. भावनिक विकासावर प्रभाव टाकणारे घटक. नंबर 1. कुटुंब. प्रेम, सुरक्षा, शिस्त, पालकांची भावनिक अभिव्यक्ती, पालनपोषण शैली. 2. शाळा. शिक्षक, सहकारी, नियम, वातावरण. 3. समवयस्क. मैत्री, स्वीकृती, छळ. 4. जनसंचार माध्यमे, चित्रपट, मालिका, गेम्स, सोशल मीडिया. 5. संस्कृती. भावना व्यक्त करण्याच्या पद्धती, नियम. 6. आनुवंशिकता, स्वभाव, प्रवृत्ती. 7. परिपक्वता. वयानुसार भावना परिपक्व होतात. 8. आरोग्य, आजार, थकवा, पोषण. प्रश्न 270. स्वभाव म्हणजे काय? अचूक उत्तर आहे जन्मजात व्यवहाराची शैली किंवा प्रवृत्ती, सक्रिय, शांत, संवेदनशील. स्पष्टीकरण. स्वभाव म्हणजे जन्मापासून जन्मजात अनुवंशिक असलेली व्यवहाराची शैली, प्रवृत्ती, भावनिक प्रतिसादाची पद्धती. थॉमस व चेस 1977 यांचे 3 प्रकार. सहज 40%, शांत, नियमित, सहज समायोजन. कठीण 10%, चिडचिड, अनियमित, जोरदार प्रतिक्रिया. हळू, उबदार 15%, संकोच, हळू समायोजन. उर्वरित 35% मिश्र. स्वभाव भावनिक विकासाचा पाया आहे. प्रश्न 271. संलग्नता म्हणजे काय? अचूक उत्तर आहे बालक व काळजीवाहक, सामान्यतः आई यांच्यातील भावनिक बंध. स्पष्टीकरण. संलग्नता हा जॉन बॉल्बी 1907 ते 1990 यांचा सिद्धांत आहे. हा बालक, शिशु व काळजीवाहक, सामान्यतः आई यांच्यातील सुरुवातीचा भावनिक बंध आहे. मेरी आइन्सवर्थ यांचे विचित्र परिस्थिती प्रयोग. संलग्नतेचे 4 प्रकार. सुरक्षित 60 ते 65%, टाळणारा 15 ते 20%, प्रतिरोधक किंवा द्विधा 10 ते 15%, अव्यवस्थित 5 ते 10%. सुरक्षित संलग्नता भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक विकासासाठी महत्त्वाची. प्रश्न 272. सहानुभूती म्हणजे काय? अचूक उत्तर आहे इतरांच्या भावना समजून घेणे व अनुभवणे. स्पष्टीकरण. सहानुभूती म्हणजे इतरांच्या भावना, दुःख, आनंद, वेदना समजून घेण्याची व त्या भावना अनुभवण्याची क्षमता. सहानुभूतीत 3 घटक. संज्ञानात्मक सहानुभूती, इतरांचा दृष्टिकोन समजणे. भावनात्मक सहानुभूती, त्या भावना अनुभवणे. सहानुभूतीशील कृती, मदत करण्याची कृती. सहानुभूती ही सहानुभूतीपेक्षा वेगळी. दुःख वाटणे पण अंतर ठेवणे. सहानुभूती नैतिक विकास, सामाजिक संबंध, समायोजनासाठी महत्त्वाचे. प्रश्न 273. भावनिक बुद्धिमत्ता EQ चे घटक कोणते? अचूक उत्तर आहे आत्मजागरूकता, आत्मनियमन, अभिप्रेरणा, सहानुभूती, सामाजिक कौशल्य. स्पष्टीकरण. डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्ता EQ चे 5 घटक. 1. आत्मजागरूकता, स्वतःच्या भावना, ताकद, कमजोरी ओळखणे. 2. आत्मनियमन, भावना, आवेग, ताण नियंत्रित करणे. अभिप्रेरणा, अंतर्गत प्रेरणा, आशावाद
यशासाठी झटणे, सहानुभूती, इतरांच्या भावना समजणे, सामाजिक कौशल्ये, संवाद, नेतृत्व, संबंध, संघर्ष निवारण. EQ हे IQ पेक्षा यश, आनंद, नेतृत्व, संबंधांसाठी अधिक महत्त्वाचे मानले जाते. प्रश्न 274. नैतिक विकास म्हणजे काय? अचूक उत्तर आहे योग्य अयोग्य, नीती अनीती, न्याय अन्याय यांची समज विकसित होणे. स्पष्टीकरण. नैतिक विकास म्हणजे योग्य अयोग्य, चांगले वाईट, नीती अनीती, न्याय अन्याय यांची समज विकसित होणे. नैतिक तर्क. कोणत्या कृतीला नैतिक मान्यता द्यायची? नैतिक भावना, अपराधीपणा, लाज, अभिमान. नैतिक व्यवहार, नैतिक तत्वांनुसार वागणे. मुख्य सिद्धांत कोहलबर्ग, नैतिक तर्क. पियाजे, नैतिक न्याय. गिलिगन, काळजीची नीती. बंडुरा, नैतिक एजन्सी. प्रश्न 275. कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांताचे 3 स्तर कोणते? अचूक उत्तर आहे पूर्व पारंपरिक, पारंपरिक, उत्तर पारंपरिक. स्पष्टीकरण. लॉरेन्स कोहलबर्ग यांचे नैतिक विकासाचे 3 स्तर व 6 टप्पे. 1. पूर्व पारंपरिक 4 ते 10 वर्षे. टप्पा 1. शिक्षा, आज्ञापालन, शिक्षा टाळण्यासाठी नियम पाळणे. टप्पा 2. साधनात्मक उद्दिष्ट, बक्षीस मिळवण्यासाठी. 2. पारंपरिक 10+ वर्ष. टप्पा 3. परस्पर संबंध, चांगला मुलगा किंवा मुलगी. टप्पा 4. सामाजिक क्रमव्यवस्था, सामाजिक व्यवस्था राखणे. 3. उत्तर पारंपरिक, काही प्रौढ. टप्पा 5. सामाजिक करार, कायदे बदलता येतील. टप्पा 6. सार्वत्रिक नैतिक तत्वे, न्याय, समता, मानवी हक्क. प्रश्न 276. कोहलबर्गच्या पूर्व पारंपरिक स्तरावरील पहिल्या टप्प्याचे शिक्षा, आज्ञापालन वैशिष्ट्य काय? अचूक उत्तर आहे शिक्षा टाळण्यासाठी नियम पाळणे. स्पष्टीकरण. पूर्व पारंपरिक स्तरावरील पहिला टप्पा शिक्षा, आज्ञापालन, साधारण 4 ते 6 वर्ष. या टप्प्यात मूल नियम शिक्षा टाळण्यासाठी पाळते. नैतिक बाह्य नियंत्रणावर आधारित. मला शिक्षा होईल म्हणून मी चोरी करणार नाही. अधिकाऱ्यांना पालक किंवा शिक्षक. अंध आज्ञापालन, परिणामवर लक्ष, हेतूवर नाही. उदाहरणार्थ, मुलाला विचारले, रामाने का चोरी केली नाही? त्याला शिक्षा होईल म्हणून. प्रश्न 277. कोहलबर्गच्या पारंपरिक स्तरावरील चौथ्या टप्प्याचे सामाजिक क्रमव्यवस्था याचे वैशिष्ट्य काय? अचूक उत्तर आहे सामाजिक व्यवस्था, नियम, कायदे राखणे, कर्तव्य. स्पष्टीकरण. पारंपरिक स्तरावरील चौथा टप्पा सामाजिक क्रमव्यवस्था, साधारण 10+ वर्ष. या टप्प्यात सामाजिक व्यवस्था, नियम, कायदे राखणे हे कर्तव्य वाटते. समाज व्यवस्थित राहिला पाहिजे. नियम मोडले तर समाजात अराजकता येईल. कायदा व नियमांचे पालन करणे, समाजाच्या कल्याणासाठी नियम पाळणे, कायदा व सुव्यवस्था यांना महत्त्व. उदाहरणार्थ, वेग मर्यादा पाळली पाहिजे कारण अपघात होईल. प्रश्न 278. कोहलबर्गच्या उत्तर पारंपरिक स्तरावरील 6व्या टप्प्याचे सार्वत्रिक नैतिक तत्वे याचे वैशिष्ट्य काय? अचूक उत्तर आहे न्याय, समता, मानवी हक्क, विवेक यांना प्राधान्य. स्पष्टीकरण. उत्तर पारंपरिक स्तरावरील 6वा टप्पा सार्वत्रिक नैतिक तत्वे, काही प्रौढ. या टप्प्यात न्याय, समता, मानवी हक्क, विवेक यांना प्राधान्य. कायद्यापेक्षा सार्वत्रिक नैतिक तत्वे अधिक महत्त्वाची. सर्व मानवांना समान हक्क आहेत. अन्यायी कायदा मोडावा. नैतिक तत्वे स्वयं निवडलेली, सर्वत्र लागू. गांधी, मार्टिन ल्यूथर किंग यांच्या सत्याग्रहाचा आधार. उदाहरणार्थ, न्यायासाठी कायदा मोडला तर चालेल. प्रश्न 279. पियाजेच्या नैतिक न्यायच्या विकासाचे टप्पे कोणते? अचूक उत्तर आहे विषमता, स्वायत्तता. स्पष्टीकरण. पियाजे
1896 ते 1980 यांच्या नैतिक न्याय विकासाचे 2 टप्पे. 1. विषम नैतिकता. 4 ते 7 वर्ष. नियम बदलता येत नाहीत. परिणामावर लक्ष, हेतूवर नाही. मोठी चूक बरोबर मोठी शिक्षा. अधिकाऱ्यांवर, पालक किंवा शिक्षकांवर पूर्ण अवलंबन. 2. स्वायत्त नैतिकता. 10+ वर्ष. नियम बदलता येतात, परस्पर सहमतीने. हेतूवर लक्ष, परस्पर सहकार्य. चुकीचा हेतू, शिक्षा. परस्पर आदर, न्यायाची भावना. परिवर्तनाचा टप्पा 7 ते 10 वर्ष. संक्रमण काल. प्रश्न 280. नैतिक तर्क व नैतिक व्यवहार यात काय फरक आहे? अचूक उत्तर आहे तर्क नैतिक निर्णय किंवा विचार, व्यवहार नैतिक कृती. स्पष्टीकरण. नैतिक तर्क म्हणजे योग्य अयोग्य, न्याय अन्याय याबद्दल विचार करणे, निर्णय घेणे. मी चोरी करू का याचा विचार. कोहलबर्गचा सिद्धांत नैतिक तर्कावर केंद्रित. नैतिक व्यवहार म्हणजे नैतिक तर्कानुसार कृती करणे, प्रत्यक्षात चोरी न करणे. नैतिक तर्क व व्यवहार यात नेहमी जुळत नाही, विसंगती. उदाहरणार्थ, धूम्रपान हानिकारक आहे हे माहीत तर्क, पण धूम्रपान करणे व्यवहार, याला नैतिक विसंगती म्हणतात. भाग 7 या ठिकाणी संपलेला आहे. यापुढील भाग लवकरच. धन्यवाद.